नमस्कार मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे पालक पावभाजी. तर बघूया रेसिपी. एका पॅनमध्ये तेल घेतलं आहे. आता पावभाजी म्हटलं की तेल थोडंसं जास्त लागणार. तेल तापल्यानंतर यामध्ये घालायचं आहे तीळ, मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता. आता तुम्ही बघू शकता फोडणी चांगलीच कडलेली आहे. आता यामध्ये घालणार 2 वाट्या बारीक चिरलेला कांदा. आता हा कांदा 2 मिनटं भाजून घ्यायचा आहे. 2 मिनटं भाजून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आले, लसूण आणि मिरची यांची पेस्ट घालायची आहे. आता हे चांगलं 3 ते 4 मिनटं भाजून घेऊया. आलं मिरची पेस्ट हे तेलामध्ये घालायची नाही, तर कांदा थोडासा भाजल्यानंतर घालायची, म्हणजे त्याला चांगला स्वाद येतो. आता घालूया हळद, आता कांदा भाजून झालेला आहे. तर यामध्ये घालूया 1 वाटी टोमॅटो घालताना त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याचा आंबटपणा कमी होतो. आता टोमॅटो पण भाजून झालेला आहे. आता यामध्ये घालूया 1 पावभाजी मसाला थोडा आत्ता घालायचा आणि थोडा नंतर घालायचा, त्यामध्ये छान स्वाद येतो. आता ह्यामध्ये घालूया थोडंसं 1 चमचा लाल तिखट, जे कलरसाठी वापरतात ते, आणि यामध्ये घालायचे 1 वाटी पालक प्युरी. पालक प्युरीने याचा कलर थोडासा हिरवा येतो, पण चव अप्रतिम लागते. आता पालक भाजून झालेला आहे. आता फ्लॉवर, ढबू मिरची आणि गाजर हे स्मॅश केलेलं यामध्ये घालायचं आहे. आता हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आता घालूया स्मॅश केलेला वाटाणा आणि बटाटा. आता हे सगळं एकत्र करूया. यामध्ये घेतलेल्या सगळ्या भाज्या कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या आहेत. आता मॅशरच्या साहाय्याने पूर्ण भाज्या मॅश करून घेऊया. आता मॅश करून झालेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं कोमट पाणी घाला. यामध्ये वापरताना कोमट पाणी वापरा. आता 1 चमचा पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर. आता हे सगळं एकजीव करून घेऊया. आता यामध्ये मी घालणार आहे घरचं लोणी, घरचं ताजं लोणी आहे हे, ते घालायचं आहे. बाहेरच्या बटरपेक्षा घरचं ताजं लोणी घालून पावभाजीची टेस्ट खूप छान येते. असं पण बाहेरचं बटर हे प्रोसेस असतं आणि त्यामध्ये मिठाचं प्रमाण सुद्धा जास्त असतं. आता जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे पावभाजीमध्ये, एवढ्या पाणी घालून पावभाजी 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायची आहे. वरून कोथिंबीर घाला आणि तयार झाली आहे पालक पावभाजी. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की लिहून कळवा. माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.